आणि सध्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुनील तटकरे जी, आपण बघतोय की महाविकास आघाडीमध्ये एकीकडे उभी फूट पडलेली आहे। संजय राऊत यांनी आगामी महानगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे। आपली काय प्रतिक्रिया? केवळ नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करण्यासाठी देशभरामध्ये स्थापन झालेली इंडिया आघाडी, राज्यामध्ये स्थापन झालेली महाविकास आघाडी किती पोकळ विचारांनी त्या ठिकाणी स्थापन झालेली होती हे आपण त्या ठिकाणी अनुभवतो आहोत। राजकीय विचारधारेपेक्षा व्यक्तिद्वेषाचाच अधिक त्याच्यामध्ये भाग असल्याचं निश्चितपणे पाहायला मिळतंय। पण तरी पण महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाला प्रत्येकाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे। ते बघूया आता आणखीन पुढे काय काय होते ते। बर, पण समजा ते वेगवेगळे लढले तर महाविकास तुमच्यामध्ये महायुतीमध्ये सध्या काय चर्चा आहे? तुम्ही सुद्धा एकत्र लढणार आहात की वेगवेगळे लढणार आहात? नाही, आम्ही या विषयावरती अजून काही चर्चा केलेली नाही, कारण शेवटी या संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाच्या विषयावरती प्रलंबित आहेत। आम्हाला स्वतःला असं वाटतं, पक्षालाही आणि महायुतीला या त्यामुळे त्या निवडणुका होत असताना आम्ही राज्य पातळीवरती एकत्रितपणे बसू आणि मग कशा पद्धतीने निवडणुका लढवायचं ते आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे ठरवू। सामंजस्याने निवडणुकीला सामोरं जावं असं आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटतंय। बर सुनील तटकरे जी, आता संजय राऊत बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा बोलले की आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून आम्ही स्वबळावरती लढणार, आणि आम्ही काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याशी सुद्धा बोललो, ते सुद्धा त्याच्यावरती सहमत आहेत। तुम्हाला नाही वाटत असं की स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे? महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील? स्वाभाविकपणाने ते नक्कीच आहे, पण अनेक वेळेला असं असतं की विधानसभा लोकसभेच्या निवडणुकी वेळेला ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढतो त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दोन भाग असतात। एक तर स्वतंत्रपणाने निवडणुका लढल्याच्या नंतर ते खरं आहे, पण अनेक वेळेला असंही म्हटलं जातं की आमदार खासदारांच्या निवडणुकीसाठी एकमत होतं, या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करत ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा, एकनाथराव शिंदे, बावनकुळे साहेब, मी स्वतः आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसू आणि राज्यामध्ये आता मुंबई सारखी महापालिका आहे, पुणे आहे, संभाजीनगर आहे, नागपूर आहे, या सगळ्या महापालिका आहेत, जिल्हा परिषद पंचायत फार मोठ्या प्रमाणाच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। त्याच्यामुळे स्थानिक परिस्थितीचा विचार करून एकंदरीत काय करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सामंजस्याने करू। आत्ता इथे जे काय बघतोय काल परवाच्या पासून एकमेकाच्या वर खापर फोडण्यामध्ये चढाओढ लागलेली आहे। पराजयाला दारुण पराजय झाला, त्या दारुण पराजयातून न सावरलं गेल्यामुळे परस्परांच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यामध्ये कोण पुढे आहे हेच गेले 2-3 दिवसामध्ये पाहायला मिळत आहे। आमच्यामध्ये सामंजस्य आहे, आम्ही या सर्वच गोष्टीचा साकल्याने विचार करून योग्य वेळेला निर्णय करू। निश्चित। आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद सुनील तटकरे जी।